सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जिल्हा परिषद भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती दररोजच्या दररोज तुम्हाला मिळत असते। नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती आणि विशेष म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलचा खूप उपयोग होणार आहे। यावरती आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, महत्त्वपूर्ण घटना या सर्वांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करा। तुम्हाला नक्की फायदा होईल लेखीसाठी 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचा। तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा। तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण पत्र जे आहे ते शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि हे पत्र आहे दिनांक 4 मार्च 2024 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पत्रामध्ये आदिवासी विभागातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती नियोजित करण्यात आलेली आहे। या अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे की अशा प्रकारचं या अगोदर एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये 1 मार्च 2024 रोजी दुपारी 2:45 एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। आणि ही बैठक देखील कशा संदर्भात होती तर पेसा भरती संदर्भात ही बैठक होती। त्यानंतर पुन्हा 2 मार्चला एक बैठक घेण्यात आली आणि आता 4 मार्चच्या बैठकीचं एक नवीन पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे। तर या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण पाहू शकता। विषय आहे आदिवासी विभागातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत बैठक। पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या स्पेशल लीव्ह अपील अद्याप प्रलंबित आहेत आणि सदर याचिका लवकर सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे। सदर प्रकरणी माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत दिनांक 2/3/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या वेळी त्यांनी पेसा क्षेत्रातील विविध 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या या ठिकाणी पाहू शकता रिक्त पदांच्या स्थितीबाबत माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। तर 2 तारखेला जी बैठक घेण्यात आलेली होती 17 संवर्गातील पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात, या बैठकीमध्ये या ठिकाणी पाहू शकता या 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या सद्यस्थितीबाबतची जी माहिती आहे ती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिलेले होते। आणि त्यानुसार तरी सदर प्रकरणी माहिती उपलब्ध करण्यासाठी सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता या ठिकाणी समिती कक्ष क्रमांक 5 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील माहितीसह बैठकीस आपणास कृपया उपस्थित राहावे अशी आपणास विनंती आहे। तर यामध्ये जी 17 संवर्गातील पदभरती प्रलंबित आहे या भरतीवर सध्या कुठलाच जो ठामपणे निर्णय आहे तो घेण्यात येत नाही। 2 तारखेला 1 मार्चला बैठक घेण्यात आली। 2 मार्चला घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पेसा क्षेत्रातील भरतीमध्ये विविध संवर्गामध्ये रिक्त पदांचा आणि जे भरलेले पदं आहेत, मंजूर पदं आहेत, या पदांचा तपशील मागवण्यात आलेला आहे। या पदांचा तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये दिलेला आहे त्यांनी। तर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या संवर्गानुसार त्या संवर्गामध्ये रिक्त पदांचा एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदं यांचा सर्व जो तपशील आहे तो मागवलेला आहे या 4 तारखेच्या बैठकीमध्ये। त्यानंतर मात्र यावर 4 तारखेच्या बैठकीनंतर त्यात काय निर्णय घेण्यात आला हा शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जाहीर करणं गरजेचं आहे। परंतु हे फक्त जे लेटर आहेत तेच ऑफिशियलरित्या जाहीर करत आहेत, जो निर्णय होत आहे तो मात्र सांगत नाहीत किंवा जाहीर करत नाहीत। या ठिकाणी पाहू शकता महसूल वन विभागातील तलाठी तसेच
विविध पदं या ठिकाणी पाहू शकता. सर्वेक्षक, वनरक्षक, कोतवाल अशा पदांसाठी देखील यामध्ये जो अहवाल आहे तो मागवलेला आहे. आणि झेडपीमध्ये आपले जे 4 संवर्ग राहिलेले आहेत त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि पर्यवेक्षिका या पदाची जरी एक्झाम सुरू झाली असली तरी पण ती फक्त पेसा नॉन पेसाची एक्झाम सुरू झालेली होती 29 फेब्रुवारीला, मात्र पेसाची झालेली नव्हती. तर जिल्हा परिषदेच्या ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत या एक्झाम जी याचिका दाखल आहे त्या याचिकेचा निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत. आणि शासनाच्या माध्यमातून या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करून घेण्यासाठी शासन जे आहे ते तत्पर आहे, किंवा ही याचिका सुनावणीसाठी घेण्यासाठी जी कार्यवाही आहे किंवा ज्या हालचाली आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. परंतु आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी वाट पाहत आहेत की नेमकं ग्रामसेवक, आरोग्यसेवक इत्यादी पदांचं वेळापत्रक जे आहे ते कधी जाहीर होईल. तसेच तलाठीचे जे राहिलेले निकाल आहेत, पेसा क्षेत्रातील जे निकाल राहिलेले आहेत ते निकाल देखील लावण्याची गरज आहे. विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. तर अशा प्रकारे पेसा भरती संदर्भात महत्त्वपूर्ण असं हे शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं पत्र आहे. या 4 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला हे ज्यावेळेस ऑफिशियलरित्या प्रसिद्ध करण्यात येईल ते तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यातच येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.